आज आपण हेल्दी आणि मस्त चविष्ट असा गोड नाश्ता करूया। पण तो पौष्टिक आहे आणि शरीराला खूप चांगला आहे, त्यामुळे तो करून खायला हरकत नाही। लहान मुलांना द्यायचा, छान वाटतो। आता डायबिटीसच्या लोकांना कसं आपण साखर घालत नाही ना, आपण मध घालून करायचा। आणि ज्यांना मध नाहीये ना त्यांनी साखर घालून केलं तरी चालेल। तर दाखवते मी तुम्हाला। आता आपण हे ब्रेड, ताजा ब्रेड आहे बरं का, हा असा कडेनी सगळ्या ह्याच्या कडा कापून घेऊया। असं कडा सगळं कापून घेऊया। ह्या कडा अशा कापून घेतलेल्या आहेत बाजूला। अच्छा, ह्याच्यामध्ये तूप, आता आमच्या काय करायची की तूप, त्यावेळेला अमूल बटर नव्हतं, मग त्यावेळेला तूप घालायचे। आता अमूल बटर आहे आणि ते मुलांना आवडतंय, त्यात थोडासा मीठ पण येतो, त्यामुळे आपण अमूल बटर हे त्याच्यात घालून घ्यायचं। असं जरा हे विरघळून द्यायचंय। असं झालं की त्याच्यावरती ब्रेड ठेवायचे, ते दोन्ही तीन। आणि आता हे मी उलट्या बाजूने पण भाजते। सगळे हे एकत्र करून घ्यायचे आणि असे उलट्या बाजूने भाजून घ्यायचे। झालेलं आहे आपलं। कढईने थोडंसं अजून बटर टाकायचं। जाते सगळीकडे, ते विरघळून जाते। आणि मग त्याच्यावरती थोडं थोडं दूध घालायचं। आता हे काय होतं, दूध ह्याच्यामध्ये मुरलं जातं चांगलं। मुरलं की साखर टाका, नाही तर मध टाका, जे तुम्हाला आवडतंय ते ह्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे। म्हणजे मग ह्याचा गोडपणा जरासा येतो, बटरचा खारटपणा थोडासा येतो, सगळ्या गोष्टी जशी चव छान लागते वेगळीच। ते विरघळलं पाहिजे सगळीकडे, त्यामुळं थोडंसं वरनं दूध टाकायचं। हे सगळं असं त्याच्यात मुरलं पाहिजे। आता ह्याच्यात सगळं दूध मुरलेलं आहे, बटर पण गेलेलं आहे आणि मधही लागलेलं। आता मी गॅस घालवते आणि आता हे उचलून मी प्लेटमध्ये घेणार आहे। हे बघा, हे असं प्लेटमध्ये घ्यायचंय। सगळं ह्याच्यातलं दूध त्यात सगळं मुरलेलं आहे। बघितलं किती छान वास येतो त्याचा मस्तपैकी। आता हे वाफा येत आहेत,